बीड जिल्ह्यात लाचखोरी काही केल्या कमी होत नसल्याचं दिसतंय। सिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल दत्ता नागनाथ निगुल याला 2000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा उसाने भरलेला ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांनी शेतातून बाहेर जाऊ दिला नव्हता। याबाबत तक्रारदाराने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। त्यानंतर कॉन्स्टेबल दत्ता निगुल याने ट्रॅक्टर बाहेर काढून देण्यासाठी मदत केली, मात्र ही मदत केल्यानंतर चहापाणीच्या नावाखाली 2000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला। त्यानुसार दत्ता निगुल याला सिरसाळा येथील मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आलं। ही कारवाई बीड एसीबीचे उपाधीक्षक सोपान चिटंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रदीप सुरवसे, बीडकर, काळे तसेच चालक मेत्रे यांनी केली। दरम्यान या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। अशा ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।